हरि ओम. सातारा पंढरपूर मार्गावर श्री गोंदवलेल्या तीर्थक्षेत्राच्या जवळच विकसित होणारं विठ्ठलमळा नावाचं हे धर्मक्षेत्र श्री पांडुरंगाच्या चरणी नमन करण्यासाठी दरवर्षी चालत जाणाऱ्या वारकरी बंधू भगिनींसाठी एक हक्काचं विश्रामस्थान बनलं आहे. महाराष्ट्र शासनाचे निवृत्त सचिव IAS अधिकारी अविनाश सुभेदार आणि त्यांच्या पत्नी रोहिणीताई यांच्या संकल्पनेतून आणि परिश्रमातून प्रत्यक्षात आलेलं हे अतिरम्य मुक्कामस्थळ म्हणजे निरपेक्ष भावनेतून समाजसेवा कशी करावी याचा एक आदर्श म्हणता येईल. गेली 17 वर्षे करोना काळाचा अपवाद सोडता सुभेदार पतिपत्नी ही सेवा अविरत देत आहेत. आतापर्यंत सुमारे 75,000 वारकऱ्यांनी सकाळची न्याहारी, दुपारचं भोजन, रात्रीचं भोजन आणि मुक्काम तसंच स्नान आणि भजन यांची सोय अशा या तत्पर सेवेचा लाभ घेतला आहे. ही संख्या लवकरच 1 लाखावर जावी अशी सुभेदार यांची प्रार्थना आहे. या अनोख्या विठ्ठल भक्तीची ही प्रेरणा गाथा. देव विठ्ठल देव पूजा विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल तीर्थ विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल तीर्थ विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल देव विठ्ठल देव पूजा विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल. कायम दुष्काळी असलेल्या माण तालुक्यातील एकेकाळी दुर्लक्षित असलेल्या या भूमीचं रूपांतर सुभेदार यांनी अथक परिश्रमातून एका हिरव्यागार प्रसन्न कृषी संकुलात केलं आहे. या परिसरात पाण्याची टंचाई नेहमीच भेडसावत असली तरी सुभेदार यांनी मात्र इथं 3 शेततळी निर्माण करून पाण्याची गरज कायमस्वरूपी भागेल असं नमुनेदार नियोजन केलं आहे. स्वतः कृषी पदवीधर असलेले सुभेदार महाराष्ट्र शासनाच्या विविध महत्त्वाच्या पदांवर सेवापूर्ती करून निवृत्तीनंतर विठ्ठल भक्तीत रममाण झाले आहेत. या सकारात्मक रचनात्मक प्रवासाचा हा एक संक्षिप्त आलेख आहे. दरवर्षी या मार्गावरून जाणाऱ्या अनेक दिंड्यांपैकी इस्कॉन दिंडी एक असते. आमच्या दिंडीसाठी आपण काही सुविधा देऊ शकाल का अशी विचारणा एकदा इस्कॉनच्या वतीनं सुभेदार यांना करण्यात आली. इस्कॉनच्या या प्रस्तावास सुभेदारांनी आनंदानं प्रतिसाद दिला. अशा प्रकारे एक स्नेहबंध आकार घेऊ लागला. त्याचा तपशील सुभेदार आता सांगत आहे. मी अविनाश सुभेदार, निवृत्त जिल्हाधिकारी. पहिल्या प्रथम मी दोन्ही वारकरी दिंड्यांचं, शिरडोनची दिंडी आणि रसकिंचगिरी रसाळ महाराजांची दिंडी, या दोघांचं प्रेमपूर्वक आम्ही स्वागत करतो आणि आपण इथं आलात त्याबद्दल धन्यवाद देतो. गेली 17 वर्ष ही परंपरा सुरू आहे. 17 वर्षापूर्वी एक दिंडी येत होती, आता इथे 18 दिंड्या यायला लागल्या. हे पांडुरंगाची कृपा आहे, तो आमच्याकडून सेवा करून घेतो. 2 गोष्टी फक्त सांगायच्या होत्या की इथं या पद्धतीनं वारकऱ्यांची सुविधा व्हावी म्हणून आम्ही दरवर्षी काही ना काहीतरी इथं ॲडिशन करत असतो, वाढवत असतो. यावर्षी आम्ही पूर्ण इथं फरशा टाकून घेतल्या, हॉलला कलर केला, नंतर किचन आणि हॉलमध्ये भिंत टाकली, इकडं महिला आणि पुरुषांसाठी संडास बाथरूमची व्यवस्था केली. अशा पद्धतीने जे जे आम्हाला सुचत जातं, शेवटी आर्थिक पण गरज ह्याची मर्यादा असतात ना, म्हणून मग हळूहळू जे काही त्या पद्धतीने प्रयत्न करत असतो. हा हॉल आणि इथली 2.5 एकर जमीन आम्ही गेल्या वर्षी इस्कॉन ही जी आंतरराष्ट्रीय संस्था आहे त्या संस्थेला आम्ही दान केली. एक विषय असं सुचलं की आपल्यानंतर हे वारसा कोण चालवेल, तर इस्कॉन सारखी संस्था मला सुचली जी कृष्ण भावनेचा प्रसार करते, जगभर भक्तीचा प्रसार करते. तर त्यांना एक विनंती मी केलेली आहे त्या आपल्या खरेदी खात्यामध्ये
की तुम्ही इथं या जो वर डोंगराच्या वर थोडासा टेकडी आहे तिच्यावर जो भाग आहे तिथं एक विठ्ठल रखुमाईचं आणि भगवान कृष्णाचं मंदिर तुम्ही बांधावं आणि ते त्यांनी मान्य केलेलं आहे. सुभेदार मळ्यात म्हणजेच विठ्ठल मळ्यात अहोरात्र विठ्ठल नामाचा जयघोष चालू असतो. येणारी प्रत्येक भजनी दिंडी आपल्या वास्तव्यात भजन कीर्तनानं हा परिसर दुमदुमून टाकत असते. यातील प्रमुख म्हणजे बारामती येथील भजनी मंडळ आणि सातारा महिला भजनी मंडळ. या भगिनी स्वखर्चानं विठ्ठल मळ्यात येऊन आपली सेवा दरवर्षी रुजू करत असतात. श्री विठ्ठलाच्या चरणी स्त्री पुरुष असा कोणताही भेद नसल्याचा प्रत्यय या भजनांच्या जयघोषात क्षणोक्षणी येत असतो. वारकरी मंडळींना भोजन देणं हा दररोज 2 वेळचा प्रमुख कार्यक्रम असतो. शेकडो वारकरी एकाच वेळी अत्यंत भक्तिमय वातावरणात शिस्तबद्ध पद्धतीनं कसे भोजनाचा आस्वाद घेत असतात हे दृश्यही बघण्यासारखं असतं. कोणतीही गडबड नाही, गोंधळ नाही. भोजन झाल्यानंतर जवळच उभ्या असलेल्या ठिकाणी आपल्या पत्रावळी ठेवून परत येणं, हात धुणं, पाण्याच्या रिकाम्या बाटल्या एका मोठ्या प्लॅस्टिकच्या थैलीत टाकणं, एकमेकांच्या सोयीकडे लक्ष देणं असे विविध पैलू या काळात जाणवतो. सातारा इथलं महिला भजनी मंडळ दरवर्षी विठ्ठल मळ्यात म्हणजे सुभेदार मळ्यात हजेरी लावत असते. गेली 1000 वर्ष पांडुरंगाची वारी अनवरत काळात आणि कशी सुरू आहे या रहस्याचा जिवंत जागता अनुभव विषयी येतो. इथून जवळच असलेला पुसेगाव इथला सेवागिरी महाराजांचा मठ आणि आश्रम जगप्रसिद्ध आहेत. पुसेगावची दिंडीसुद्धा विठ्ठल मळ्यात सेवा घेऊन मार्ग प्रस्थान करते. पुसेगाव आश्रमाचे मठाधिपती सुंदरगिरी महाराज यांचा आशीर्वाद आणि शुभकामना सुभेदार दंपतीला लाभले आहेत. चला सर्वांनी चला. सुभेदार मळ्यातून विठ्ठल मूर्तीच्या मागे असलेली कथा ऐकताना सुंदरगिरी महाराज फारच प्रभावित झाले होते. तुम्हाला सगळ्यांना खास गोष्ट सांगतो. तुम्ही मागे जी विठ्ठल रखुमाईची मूर्ती बघताय, हो,
या मूर्तीच्या मागे एक इतिहास दडलेला आहे. बर ती मूर्ती पूर्वी इथे नव्हती, बर काही थोडक्या वर्षांपूर्वी इथे आली. हो ती कशी आली याची स्टोरी आता सुभेदार साहेब सांगतात. वा काय झालं, 3 वर्षापूर्वी आम्ही हे मंडपाचं जे डेकोरेशन करतो, तर सुजित म्हणून आमचा मुलगा आहे, हे सगळं डेकोरेशन इथं करतो. तर एके वर्षी तो विठ्ठल रखुमाईची मूर्ती डेकोरेशनसाठी घेऊन आला. मग कार्यक्रम संपला आणि तो डेकोरेशनचा सेट घेऊन निघाला. एकदम मला वाटलं, अरे म्हटलं पांडुरंग इथं आलेला आहे, आम्ही त्याला जाऊन कसं द्यायचं आपण. आम्ही न बोलावता तो आला, म्हणजे त्याची यायची इच्छा आहे इथे. मग त्याला मी म्हटलं, अरे असं कर ना, आता तू हे नवीन घे मूर्ती कुठे ते, बरोबर येत आहे. मला इथं आहे ती इथंच राहते. म्हणजे हे सगळा डेकोरेशनचा सेट बरोबर आणि विठ्ठल रखुमाईची मूर्ती आम्ही ती त्यांनी जी रक्कम सांगितली त्याला घेतली विकत, आणि ही मूर्ती पंढरपूरला तयार झाली. म्हणजे अशा पद्धतीने पांडुरंगाच्या नगरीत झालेली आहे मूर्ती. स्वतः पांडुरंग चालत आलं. पांडुरंगाच्या नगरीमध्ये असलेला पांडुरंग आमच्या नकळत इथं येऊन स्थानापन्न झालेले आहे. नाही अशी म्हणजे योगायोग लागतो त्याला. योगायोगाय शुभशकुन आहे हो शुभ शुभ. आणि मनातली प्रामाणिक भावना, त्यामुळे हे सगळं आणि साध्य आज या ठिकाणी हा सुभेदार महाराज, हा विठ्ठल म्हणा, हा सुभेदाराचा माणूस, हा भगवंताचा प्रत्यक्षात, विठ्ठलाचा मळा. कारण त्यांच्या रस्त्याकडला बोर्ड सुधारले की विठ्ठल म्हणा म्हणून देण्यात आहे. म्हणजे विठ्ठल मळा आहे ना, त्याची सुद्धा एक गंमत आहे. इथं पूर्वी वडिलांनी माझं घर बांधलं 80-85च्या साली दरम्यान. आणि एक दिवशी मी बसलो होतो, त्यावेळेला चिंतन करत बसलो आणि अचानक स्फुरलं की या मळ्याला काहीतरी नाव दिलं पाहिजे. बरं म्हटलं हा सुभेदार वस्ती नाही म्हणायची. आणि मला सावता माळ्याने जे त्याच्या मळ्याला नाव दिलं होतं ते एकदम स्फुरलं नाव की हा विठ्ठलाचा मळा आहे, म्हणून मग तो विठ्ठल मळा झाला. प्रत्यक्ष विठ्ठल बी त्यांचं कार्य, त्यांची सेवा, याच्या मागे एक प्रेरणा आहे. ती प्रेरणा जी आहे ती बाजूला बसली. तिथे आहे. प्रत्येक पुरुषाच्या मागं त्यांची अर्धांगी तर साध्य नसते ना. जी सौभाग्यवती- आयुष्यभर त्याशिवाय पुरुष पुढे जाऊ शकत नाही. आता जाऊया यंदाच्या सांगता सोहळ्याकडे. महाराष्ट्र राज्य आणि पुंडो महाकाळ आषाढी पायीवारी पालखी सोहळा शिरडो यांच्या वतीनं आपला आभार मानतो. आपल्या चहाची चव फार गोड आहे, त्याप्रमाणे आपला स्वभाव देखील गोड आहे, पण तुर्तास आम्हाला त्या पंढरपूरच्या पांडुरंगाच्या भेटीची ओढ आहे. त्यामुळे तुर्तास आपली रजा घेतो आणि पुढची पावलं पंढरीच्या दिशेने टाकतो. बोला पुंडली गोवर्धन विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. वारकरी सेवेच्या अखेरच्या दिंडीला निरोप दिल्यानंतर या महत् कार्याची सांगत आहोत. अविनाश आणि रोहिणी सुभेदार यांनी सर्व आवरावर झाल्यानंतरचं दृश्य डोळ्यात साठवताना आपोआपच जय हरी विठ्ठल ही प्रार्थना ओठी नाचू लागते आणि पुढच्या वर्षीच्या वारीचा वेध सर्वांना लागतो. हा अनुभव याची देही याची डोळा घेण्यासाठी आपणही पुढील वर्षी विठ्ठल मण्यास भेट द्यावी अशी विनंती सुभेदार परिवारातर्फे करण्यात येत आहे. जय हरी विठ्ठल. ज्ञानोबा तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय.